नमस्कार मंडळी. हर हर महादेव. 15 फेब्रुवारी रविवार, अत्यंत पवित्र असा महाशिवरात्रीचा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात मंगल ऊर्जा घेऊन येत आहे. हा दिवस केवळ सण नसून श्रद्धा, स्वयं साधना आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे. तुम्ही उपवास करणार असाल किंवा नसाल, पण या दिवशी काही महत्त्वाचे नियम पाळणे अत्यावश्यक असते. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे, काय टाळावे, उपवास कसा करावा, गर्भवती महिला मासिक पाळी असताना काय करावे, तसेच आजार असतील तर काय काळजी घ्यावी, ही संपूर्ण माहिती देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशी धार्मिक व उपयुक्त माहिती आवडत असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावे. हा दिवस सुट्टीचा असला तरी उशिरापर्यंत झोपू नये. स्नान करताना पाण्यात गंगाजल, काळे तीळ किंवा थोडेसे पंचगव्य टाकल्यास अधिक शुभ मानले जाते. स्नानानंतर स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा फिकट रंगाचे वस्त्र परिधान करावे. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी टाळावेत. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे आणि मनोभावे प्रार्थना करावी. घरात शिवलिंग असल्यास घरच्या घरी अभिषेक करावा, अन्यथा जवळच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. अभिषेकासाठी पाणी, कच्चे दूध, दही, मध, तूप, गंगाजल आणि उसाचा रस वापरू शकता. दूध उकळलेले नसावे. बेलपत्र विषम संकेत अर्पण करावे आणि ते तुटलेले नसावे. पांढरी फुले, भस्म आणि चंदन वापरावे. लक्षात ठेवा, तुळशीपत्र आणि हळदी कुंकू आणि चाफ्याची फुले ही शिवलिंगावर अर्पण करू नयेत. पूजेसाठी प्लॅस्टिकची भांडी वापरणे टाळावे. मंदिरात गेल्यावर पूर्ण प्रदक्षिणा न करता अर्धी प्रदक्षिणा करावी आणि शिवलिंगावर माथा टेकवू नये. नम्रतेने हात जोडून नमस्कार करावा. उपवास पूर्ण दिवसाचा ठेवून दुसऱ्या दिवशी सोडला जातो. उपवासात फळे, दूध, खजूर, ड्रायफ्रूट, राजगिरा, शिंगाडा किंवा साबुदाणा खाऊ शकता. अतिजड पदार्थ टाळावेत. दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. ज्यांना पूर्ण उपवास शक्य नाही त्यांनी फळाहार करूनही श्रद्धेने व्रत पाळू शकता. या दिवशी मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, तंबाखू याचे पूर्णपणे त्याग करावा. नख कापणे, केस कापणे, दाढी करणे टाळावे. शक्यतो लेदरच्या वस्तू वापरू नयेत. घरात भांडण, वाद, कटू शब्द टाळा. खोटे बोलू नका आणि मोठ्यांचा अपमान करू नका. हा दिवस सात्विकतेचा आहे. गर्भवती महिलांनी गर्दी टाळावी आणि घरात शांतपणे पूजा करावी. शरीराला झेपेल तसा फळाहार करावा. जबरदस्ती निर्जल उपवास करू नये. मासिक पाळी असल्यास शारीरिक पूजा टाळून मनोभावे ओम नमः शिवाय जप करावा. शिवस्तोत्र ऐकावे. डायबिटीस किंवा इतर आजार असल्यास औषधे वेळेवर घ्यावीत आणि आरोग्याला प्राधान्य द्यावे. या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. शक्य असल्यास जागरण करावे. सेंधव मीठ वापरावे आणि कांदा लसूण टाळावे. दारात कोणी आले तर यथाशक्ती मदत करावी. प्राण्यांना अन्न पाणी द्यावे. दान करताना विवेक ठेवावा. महाशिवरात्री हा भीतीचा नव्हे तर भक्तीचा दिवस आहे. श्रद्धेने, शांत मनाने आणि नियम पाळून केलेली पूजा निश्चितच फलदायी ठरते. आता अत्यंत महत्त्वाचा भाग, शिवमंत्राचे सामर्थ्य. हा भाग काळजीपूर्वक ऐका, कारण इथेच या संपूर्ण दिवसाचा खरा सार आहे. प्रश्न असा पडतो की कोणता मंत्र जपावा? उत्तर अगदी सोपे आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र अत्यंत पवित्र आणि सामर्थ्यवान आहे. नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र देखील तितकाच प्रभावी आणि कल्याणकारी आहे. हा मंत्र केवळ ध्वनी नाही, तो शिवतत्वाशी जोडणारा जिवंत स्पंदन आहे. जो व्यक्ती हा मंत्र भक्तिभावाने जपत राहतो त्याच्या जीवनात स्थैर्य आणि शांती प्रकट होते. असे मानले जाते की अनेक ऋषी, योगी आणि ज्ञानी व्यक्तींनी या मंत्राच्या जपातूनच आत्मिक समाधानाचा मार्ग शोधला. या मंत्राच्या सातत्यपूर्ण जपामुळे मनातील भीती कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते. जसे आकाशात सूर्य तेजस्वी, पर्वतामध्ये मेरू महान, तसेच मंत्रामध्ये नमः शिवाय अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. हा मंत्र म्हणजे चैतन्याची अनुभूती. हा मंत्र म्हणजे अज्ञानरूपी अंधार दूर करणारा प्रकाश. हा मंत्र म्हणजे अंतःकरण शुद्ध करणारी दिव्य ऊर्जा.
स्त्री असो वा पुरुष, गृहस्थ असो वा साधक, प्रत्येकाने हा मंत्र जपावा. या मंत्रासाठी कोणतेही कठोर नियम आवश्यक नाहीत. बसता उठता चालता बोलता काम करताना शांत बसून किंवा मनातल्या मनात केव्हाही जप करता येतो. हा मंत्र जणू आत्मविश्वासाची गर्जना आहे. त्यांच्या उच्चाराने मनातील दोष आणि अस्थिरता कमी होत जाते. विशेष विधी, कठीण प्रक्रिया किंवा जटिल नियमांची आवश्यकता नाही. मनापासून शिव शिव असा उच्चार जरी केला तरी त्या नामस्मरणात अपार शक्ती असते. जो भक्त सातत्याने जप करतो त्याला अंतर्मनात कृपेची अनुभूती होते. पण केवळ माहिती म्हणून नव्हे तर श्रद्धा, प्रेम आणि निष्ठेने जप केल्यासच त्याचे खरे फल मिळते. शिवनामात शांतता आहे, शिवनामात धैर्य आहे, शिवनामात मुक्तीकडे नेणारी दिशा आहे. चला एकाग्रतेने एकदा उच्चार करूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तत्पूर्वी जर आध्यात्मिक प्रवाह तुम्हाला भावला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप करू नका. मन शांत करून, चित्त स्थिर करून ओम नमः शिवाय या मंत्राचा एक महाजप करूयात. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः
ओम नमः शिवाय। 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 ओम